नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्य यतेंद्रियः। ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेणादि गच्छति। आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया। जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे, किंबहुना बाकीचे असणारे यज्ञ गौण आहे। ज्ञानयज्ञ हा मुख्य यज्ञ आहे। ते द्रव्यादि याग कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती। जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी। सूर्याच्या समोर आल्यानंतर आकाशस्थ असणाऱ्या नक्षत्र तारकांचा तेज लोपून जातं, कारण सूर्याच्या तेजासमोर त्या कुणाचाही निभाव लागत नाही। तसं परमार्थामध्ये ब्रह्मज्ञानाच्या समोर इतर सगळ्या प्रकारचे साधन निष्प्रभ ठरतात। ते द्रव्यादि याग कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी म्हणजे बरोबरी। ज्ञानयज्ञाची बरोबरी कोणी करू शकत नाही। त्या ज्ञानाचं महत्त्व असं आहे की ज्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, ज्या ब्रह्मज्ञानाचा ज्याने अपरोक्ष रूपाने अनुभव घेतला, अशा ज्ञानी आणि तत्वदर्शी महात्म्यांची शरणागती करूनच त्या ज्ञानाला प्राप्त करता येतं। दुसरा त्याला पर्याय किंवा उपाय नाही। तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। भगवंताने हा उपाय सांगितला। यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करता, तेगा ज्ञानपै बरवे जरी मनी आथी जाणावे किंवा आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी। जे ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारी वंठा। तो स्वाधीन करी सोबटा ओळगुणी, तरी तनु मनो जीवे चरणांशी लागावे। आणि अगर्वता करावे दास्य सकळ। सर्व प्रकारची त्यांची सेवा केल्यानंतर आपल्याला अपेक्षित असणाऱ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असा दुःख निवृत्तीचा परमानंद प्राप्तीचा उपाय प्रश्नाच्या माध्यमातून त्यांना विचारला असता ते आपल्याला आपल्या स्वरूपभूत असणाऱ्या तत्वाचा बोध करून देतात। संसार तुझ्या ठिकाणी कायमचा नित्य निवृत्तच आहे आणि परमानंद हे तुझं स्वरूप असल्यामुळे ते तुला कायमचंच प्राप्त आहे। प्राप्ताच्या प्राप्तीची इच्छा होणं, नित्य निवृत्त असणाऱ्या संसाराच्या निवृत्तीची इच्छा होणं, हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच नाही का? पण असं तत्वमस्यादी महावाक्याच्याद्वारे श्रीगुरू उत्तम असणाऱ्या अधिकाऱ्याला बोध करतात आणि एकदा जीवनामध्ये ब्रह्मज्ञान झालं की पुन्हा काही जाणण्याचं सुद्धा शिल्लक राहत नाही। ज्ञातव्य नाही, प्राप्तव्य नाही, भोक्तव्य नाही आणि कर्तव्यसुद्धा राहत नाही। म्हणजे ज्या पूर्ण ज्ञानामध्ये आता जाणण्याचं सुद्धा काही शिल्लक राहत नाही, तर कर्म करण्याचं काय शिल्लक राहणार आहे? यज ज्ञात्वा न पुनर्मोहम मेवम यास्यसि पांडव। ज्या ज्ञानाच्याद्वारे संपूर्ण प्राणीमात्रासहित तो स्वतःला माझ्या अखंडित स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य रूपाने पाहशील, तुझ्या जीवत्व भावाचा बाध झाला की तो ब्रह्मस्वरूपाच आहे। आणि जगताच्याही स्वरूप अध्यस्थ पदार्थाचा बाध झाला की जगतसुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे। जन नोहे हा अवघा जनार्दन, मग तो जीव हे भाष सरे। आब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे। आणि अशा स्वरूपाला ब्रह्मवेत्ता महात्मा जेव्हा ब्रह्मज्ञान संपादन करतो, त्याच्या हातून अगणित प्रकारचं कर्म जरी झालं तर कोणत्याही प्रकारच्या कर्माचा संबंध त्याला लागत नाही। ब्रह्मसूत्रामध्ये असा विचार आला आहे, तदधिगमे पूर्व उत्तर अघयो हो अश्लेष विनाशो तद्व्यपदेशात। परमात्म स्वरूपाचा एकदा अधिगम झाला की मागे केलेलं संचित कर्म जळून जातं, त्याचा लेप लागत नाही। असंगत्वाच्या बोधामुळे क्रियमान कर्माचाही संबंध लागत नाही। फक्त प्रारब्ध नावाचं जे कर्म आहे
ते ज्ञानी पुरुषाला भोगून संपवावं लागतं हे सुद्धा अज्ञानी पुरुषाच्या समजुतीकरता श्रुतीने प्रतिपादन केलं आहे. अज्ञानजनबोधार्थम प्रारब्धम वक्ती वै श्रुती. नाहीतर त्या महात्म्याला कोणतेही कर्म स्पर्श करत नाही. कारण शास्त्रातलं प्रमाण आहे, भेद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. सगळ्या प्रकारची कर्म त्याला लागत नाही असं ज्ञानाचं सामर्थ्य आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं अर्जुना, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध काळेनात्मनि विंदती. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगतामध्ये पण नाही, वैदिक असणाऱ्या व्यवहारातसुद्धा नाही. कारण ब्रह्मज्ञानच फक्त असं आहे की जे अविद्येलाही निवृत्त करतं आणि अविद्या कार्याचा सुद्धा बाध करतं. म्हणजे अविद्येला नष्ट करणं आणि अविद्या कार्याचा बाध करणं हे सामर्थ्य जगतामध्ये परमार्थातल्यासुद्धा एकाही साधनाच्या ठिकाणी नाही. आणि असं ज्ञान योग्य अधिकारी पुरुषाला स्वतः प्राप्त होतं. जर त्याच्या अधिकाराची उणीव असेल तर ज्ञानप्राप्तीचा अधिकार संपादन केल्यानंतर काही कालाने ते ज्ञान त्याच्या अंतःकरणामध्येच प्रगट होतं किंवा प्राप्त होतं. ज्ञानप्राप्तीसाठी उशीर लागू शकतो, पण ज्ञानप्राप्तीच्या फलाला विलंब लागत नाही. भगवंताने 7व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. हे बहुनाम जन्मनाम अंते सांगितलं ना, पुष्कळ जन्माच्या शेवटी तिथं ज्ञानप्राप्तीसाठी विलंब लागू शकतो. विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन संपत्तीला कमवायला वेळ लागतो, म्हणून तिथला विलंब सांगितला आहे. नाहीतर ज्ञान प्राप्त झालं आणि त्याला कालांतराने आनंद झाला असं नाही. ज्या काळामध्ये ब्रह्मात्मबोध झाला अव्यवहित उत्तर क्षणीच तो आनंदाला प्राप्त होतो. म्हणून जो काल शब्द सांगितला आहे तो ज्ञानाच्या फलासाठी नाही, ज्ञानप्राप्तीसाठी होणारा कदाचित अधिकार्याच्या उणीवेचा काही जर संबंध असेल तर उशीर लागू शकतो. तत्स्वयं योग संसिद्धः काळेनात्मनि विंदती. मग हे ज्ञान किती पवित्र आहे. ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगतामध्ये दुसरी नाही. ज्ञानासारखं पवित्र केवळ ज्ञानच आहे. मग जेव्हा त्याच वस्तूची उपमा त्या वस्तूला दिली जाते तेव्हा त्याला अनन्वय नावाचा अलंकार असं म्हणतात. आणि समुद्र कशाप्रमाणे, समुद्राप्रमाणे गगनम गगनाकारम. राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं म्हणे, आतापर्यंत तसं युद्ध झालंच नाही. राम रावणाच्या युद्धासाठी दुसरी उपमा नाही, त्यांच्या युद्धासाठी त्यांचीच उपमा. श्रीराम रावण झुंजिल्लने कैसे, श्रीराम रावण जैसे मिनले समरी. किंवा 9वा अध्याय कशाप्रमाणे आहे, 9व्या अध्यायाप्रमाणेच आहे. अमृताची चवी अमृताप्रमाणेच आहे. तसं ब्रह्मज्ञान आणि त्याचं पावित्र्य ब्रह्मज्ञानाप्रमाणेच आहे. त्याला दुसरं उदाहरण देता येत नाही. त्याला अनन्वय अलंकार असं म्हणतात. आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये एक मनोगत भाव निर्माण झाला की इतकं पवित्र ज्ञान आहे ज्याची भगवान परमात्मा स्तुती करतात. इतकं ज्ञान पवित्र आहे त्याच्यासमोर बाकी सगळी साधनं अलीकडे राहतात. इतकं ज्ञान पवित्र आहे, एवढं पवित्र आहे त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या जवळ जाऊन त्या ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय करावा लागतो. यातली एक अडचण अशी आहे, ब्रह्मज्ञान संपादन करायचं तर ब्रह्मज्ञानी महात्मा असावा लागतो. आणि स्वतः भगवंताच्या मुखातलं वचन आहे, स महात्मा सुदुर्लभः. महात्मा दुर्लभ आहे. महात्म्याची शरणागती करून ज्ञान संपादन करणं त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. एकतर महात्मा भेटतच नाही. म्हणून तर नारद महर्षीने असं म्हटलं आहे, महत्संगस्तो दुर्लभः अगम्याः अमोघश्च. महात्मा एकतर भेटतच नाही, भेटला तर कळत नाही, पण न कळताही भेटला तर संग मात्र वाया जात नाही. म्हणून तर शास्त्रामध्ये असं वचन आहे, सदा संतोपि गंतव्यः यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः. सदा संतांच्या जवळ गेलं पाहिजे. जरी त्यांनी आपल्याला उपदेश नाही केला तरीसुद्धा. म्हणजे का जावं, कारण संतांच्या मुखारविंदातून
कदाचित एखाद्या स्वैर वार्ता कथा जरी निघाल्या तरी त्यासुद्धा आपल्याला उपदेश करतात, म्हणून त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. त्यांचा सहवास अजिबात वाया जात नाही. ज्ञानप्राप्तीसाठी संतांच्या जवळ गेलं पाहिजे. ज्या संतांच्या जवळ जायचं ते तर अत्यंत दुर्लभ आहे, सुदुर्लभ आहे. माता हा उपाय दूरचा आहे. आणखीन एखादा समीपवर्ती उपाय सांगा की ज्या उपायाने निश्चित ज्ञान प्राप्त होईल. तो उपाय परमात्मा 39व्या श्लोकामध्ये आता प्रतिपादन करतात. या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानप्राप्तीचे 2 उपाय सांगितले. मागे सुद्धा एक उपाय सांगितला की नाही, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शनः. हाही उपाय याच अध्यायातला आहे. आणि आता येणारा उपायसुद्धा याच अध्यायातला आहे ना. 2 उपाय काय सांगितले? साधन 2 आहे असा अर्थ नाही घ्यायचा. साधन एकच आहे, फक्त त्या साधनामध्ये एक थोडं दूरचं आहे आणि एक जवळचं आहे. किंवा आणखीन सांगता येईल आपल्याला साध्य एक आहे. जेव्हा एका साध्याकरता 2 साधनं सांगितली जातात तेव्हा असं म्हणावं लागतं की अधिकारी 2 प्रकारचे असू शकतात. किंवा साधन एक तर अंतरंग असू शकतं, एक बहिरंग असू शकतं. किंवा दुसरं सांगू का, एक साधन प्रामाणिक असू शकतं आणि एक साधन दांभिक असू शकतं. असा त्यातला एक बारकावा आहे. म्हणून यावर चिंतन करत असताना पुढे असा भाव येतोच आहे. अगोदर पदच्छेद पाहू. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. सरळच अन्वय या श्लोकाचा. श्रद्धावान तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लभते. जो श्रद्धावान आहे. आता इथं श्रद्धा शब्द नुसता ऐकला की लगेच श्रद्धा म्हणजे जगतातल्या सगळ्या लोकांकडे श्रद्धा आहेच ना. असा कोण व्यक्ती ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही? श्रद्धा सगळ्यांच्याकडे आहे. फक्त श्रद्धेत प्रकार 3 आहे. एक तामस श्रद्धा, राजश्रद्धा आणि सर्वोत्कृष्ट असणारी सात्विक श्रद्धा. तर परमार्थामध्ये सात्विक श्रद्धा महत्त्वाची आहे. ज्याच्याकडे सात्विक श्रद्धा असेल त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. बाकीचे राजसी श्रद्धेने संपन्न असणारे श्रीमंत होतात आणि तामसी माणसं मग स्मशानात जातात. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांश राजसाः प्रेतान भूतगणांशांनी यजन्ते तामसा जनाः. असा 17व्या अध्यायामध्ये विचार आला आहे. केवळ श्रद्धा म्हटली की विश्वास ठेवता येत नाही. त्या श्रद्धेचा प्रकार नेमका कोणता आहे तो बघावा लागतो. नुसदियाची श्रद्धा झोंबो पाहाशी परमपदा तरी तैसेही प्रबुद्धा सोपे नोहे. श्रद्धा म्हणितली यासाठी पाते जो नये किरटी काय द्विच अंत्यच गोष्टी अंत्यच नोहे. केवळ श्रद्धेने चालत नाही, मग ती श्रद्धाही बघावी लागते. राजस आहे की तामसी आहे का सात्विक आहे. या श्लोकामध्ये सात्विक श्रद्धेचा विचार आलेला आहे. अपौरुषेय शब्दराशी असणारा वेद, त्या वेदामध्ये प्रतिपादन केलेली ब्रह्मविद्या आणि ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे सद्गुरू किंवा संत यांच्या मुखारविंदातून येणारं वाक्य इदम इत्थम एव हे अशाच प्रकारचं आहे. अशी आस्तिक्य रूप असणारी प्रमा बुद्धी, त्या बुद्धीला म्हणतात श्रद्धा. म्हणून तर श्रद्धेचं लक्षण करत असताना वेदांतशास्त्र आणि वेदांतशास्त्राचा उपदेश करणारे गुरुवाक्य यांच्या ठिकाणी असणारा आत्यंतिक विश्वास त्याला म्हणतात श्रद्धा. संतांची ये पायी हा माझा विश्वास ही श्रद्धाच आहे. वचन न मोडी बोलिले ते ही श्रद्धाच आहे. म्हणून बाकीचे लोक म्हणतात ना श्रद्धा दूर करा, तर तामसी किंवा राजसी दूर करा, सात्विक श्रद्धा दूर करू नका. आत्यंतिक विश्वास जो असतो त्याला म्हणतात श्रद्धा. व्यवहारात कोणाची श्रद्धा नाही, सगळ्यांची श्रद्धा आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवू नये त्याच्यावर सुद्धा माणसं विश्वास ठेवतात की नाही. श्रद्धा कुठं नाही. व्यवहारातलं उदाहरण देतो आपल्याला. आपण प्रवास करतो. प्रवास करत असताना हा बस चालक माळकरी नाही, माळकरी नसताना सुद्धा हा आपल्याला गंतव्यस्थानी निश्चित पोचवेल हा आपला काय आहे, त्याच्यावर असणारा विश्वासच आहे की नाही. भले तो माळकरी असो किंवा नसो, पण श्रद्धाच आहे त्याच्यावर, म्हणजे विश्वास आहे. किंवा एखादा व्यक्ती खानावळीमध्ये जेवायला जातो हॉटेलमध्ये, ज्या कर्मचाऱ्याला आपण पदार्थ सांगितले
तो त्या ताटामध्ये पदार्थ सजवून आणतो बरं. आणि त्यातला एक नियम आहे, पदार्थ आणणारे स्वच्छ कपडे घातलेले असतात, पदार्थ तयार करणारे वेगळ्या अवतारात असतात, तो भाग सोडून द्या. पण आता या कर्मचाऱ्यांनी या ताटाला चांगल्या प्रकारे मन लावून स्वच्छ घासलेला असेल, हा आपला काय आहे? तसं नसतं, म्हणून तर पदार्थाला चव लागते, आहे का नाही? सोडून द्या विषय. खानावळीतल्या कर्मचाऱ्यावर विश्वास आहे, बस चालकावर आपला विश्वास आहे. फक्त दुर्दैव असं आहे, तेवढी श्रद्धा आपली संत वाङ्मयावर नाही. आता हे व्यवहारातले लोक स्वतःला शहाणे समजतात ना, संत चरित्रावर आक्षेप घेतात की अशा घटना काही घडलेल्याच नाही. याला वैज्ञानिक काय प्रामाण्य आहे? अरे काय प्रामाण्य आहे? तुला काय प्रामाण्य आहे? तुझ्या अस्तित्वाविषयी प्रामाण्य काय आहे? आपले वडील कोण आहे याविषयी आपण चिकित्सा करतो का? तिथं मातेनं वापरलेला शब्द हाच प्रामाण्य आहे. तसं देवाच्या अस्तित्वाविषयी श्रुतीप्रमाणाने वापरलेला शब्दच प्रामाण्य आहे. गाळून या भेद प्रमाण ऐसा वेद, संत वाङ्मय हेच प्रमाण आहे, यावर आक्षेप घेऊ नये. सात्विक श्रद्धा महत्त्वाची. श्रद्धावान असेल तर निश्चित त्याला ज्ञान प्राप्त होतं. पण म्हणे एखाद्याची श्रद्धा फार असते हो, आणि आळशी असेल तर मग आळशी पुरुषाला काही मिळत नाही. म्हणून शब्द ठेवलाय पुढे, तत्पराहा. पर म्हणजे श्रेष्ठ, ते ज्ञान सर्वश्रेष्ठच आहे आणि त्या प्राप्तीकरता जो अत्यंत सावध आहे. प्रमादी पुरुष आणि आळशी पुरुष हा तमोगुणाचा प्रभाव वाढल्याचं लक्षण आहे. तमोगुणामध्ये ज्ञान होत नाही. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. तत्र सत्वम निर्मलत्वात् म्हटलं आहे. सत्वा संजायते ज्ञानम, सत्वगुणामध्ये ज्ञान होतं. प्रमादी आणि आळसी जीवन जगणारा व्यक्ती तामसी असतो, त्याला ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून श्रद्धावान असेल आणि अजिबात प्रयत्न करत नसेल, काही लोकांनी ते प्रमाण घेतलेलं आहे, पडवणे राही न तये ठाई, काही कामच करत नाही, असं नाही चालत. त्या प्रमाणाचा अर्थ वेगळा आहे. आता संत मला मिळाले ना, मग इतर साधना मी कोणती करणार नाही, कारण संतांची शरणागती हे सर्वोत्कृष्ट साधन आहे, असं त्या प्रमाणाचा अर्थ आहे. नाही तर तिथं गेल्यानंतर मग मी पाठही ऐकणार नाही, पडवणी राही न तये ओगाची संताची पाय, असा अर्थ नाही घ्यायचा. त्यातला भाव लक्षात आला पाहिजे. आळशी व्यक्ती परमार्थामध्ये व्यवहारात नाही प्रगती करत, तर परमार्थात काय करणार आहे? तत्पराहा, तो सावध असावा. जो सावध आहे तोच साधक आहे. संयतेंद्रियाहा, एखादा आळशी नाही आहे पण चंचल फार आहे, तर तोही चालणार नाही. त्याच्या इंद्रियावर आणि मनावर त्याचं नियमन असलं पाहिजे. व्यवहारामध्ये आपण उदाहरण पाहतो, एखाद्या वाहनाला वेग किती आहे याला महत्त्व नाही, त्याचे असणारे ब्रेक किती लागतात लवकरात लवकर याला महत्त्वाचं आहे. जितम सर्वम जिते रसे, मनासहित इंद्रियावर विजय संपादन केला. संयतेंद्रिया हा, ज्याप्रमाणे कासव आनंदामध्ये असेल तर आपल्या अवयवांचा विस्तार करतो, आणि संकटाची चाहूल लागली की सगळे आपले अवयव आतमध्ये ओढून घेतो. काकुर्मचे आपरी वा इलावे व पसरी, ना तरी इच्छावशी आवरी आपुले आपण, तैसी इंद्रिया पैती होती, जयाची म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे. याला म्हणतात संयतेंद्रिया. आणि हे आहार विहाराच्या बाबतीमध्ये पण आहे बरं. जेवणामध्ये नियमन फार महत्त्वाचं आहे, संयम महत्त्वाचा आहे. ज्ञानोबारा म्हणतात, तर नियमन कुठं असावं? मापितला बोल बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, निद्रे ही मान दिजे, अवसरे एके, जागणे जरी चाहले तरी ते व्हावे मितुले, येतुलेने धातू साम्य संचले असेल सुख, आहार तरी सेविजे. परियुक्तीचे मापे, त्याला माप असतं. हे सगळीकडे संयम आहे. नाही तर मला आग्रह केला म्हणे संयम महत्त्वाचा आहे रे, इंद्रियावर आणि मनावर. तो कालचा अनुभव आहे, सोडून द्या. श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पराहा, सावध आहे इंद्रियावर आणि मनावर. संयमन धारण केलेलं आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानम लब्ध्वा, एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर फल काय मिळतं? पराम शांतीम, सर्वोत्कृष्ट असणारी शांती. येथे शांती शब्दाचा अर्थ घेतलेला आहे अविद्या कार्य
आणि अविद्या यांची कायमची निवृत्ती होणं याला म्हणतात शांती. मग शांतीचे प्रकार आहे सहनम सर्व दुःखानां, सहन करणं ही तितिक्षा नावाची शांती आहे. किंवा आपल्याला प्रतिबंध येत असताना ज्या साधनामुळे ते प्रतिबंध निघून गेले, आता प्रतिबंधच नाही तर मग साधनं जतन काय करायचे, त्या साधनांचा अभिनिवेश सोडणं यालाही साधन शांती असं म्हणतात. आणि जेव्हा परमात्म दर्शन होतं तेव्हा ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या 3 प्रकारची त्रिपुटी उपाधीमुळे जी आली आहे, त्या उपाधीचा भाग बाजूला केल्यानंतर त्रिपुटीचाही निराश होतो आणि केवळ फक्त स्वरूप शिल्लक राहतं. याला पराम शांती, स्वरूप शांती असं म्हणतात. ज्याप्रमाणे प्रळय काळ आला की प्रळय काळामध्ये नदीचा उगम कोणता आहे, ओघ कोणता आहे आणि सिंधूला भेट होती असा संगम कोणता आहे, असा 3 प्रकारचा व्यवहार भेद राहत नाही. तसं ज्ञेय स्वरूप परमात्म्याला जाणल्याबरोबर ज्ञाता ज्ञेय ज्ञांगी होय ऐसी प्रतिज्ञा या स्वरूपाला प्राप्त होणं त्याला स्वरूपभूत शांती म्हणतात. आणि त्या शांतीच्या पलीकडे, स्वरूपभूता शांतीच्या पलीकडे आता काही प्राप्तव्य नाही, म्हणून त्याला पराम शांती असं म्हणतात. ती ब्रह्मज्ञानाने मिळते. ज्ञानम लब्ध्वा, पहिल्यांदा ज्ञान संपादन करायचं, यानंतर पराम शांती अधिगच्छती, तो लवकरात लवकर संपादन करतो, त्याला आता विलंब लागत नाही. अचिरेन म्हणजे शीघ्रातिशीघ्र. आता यातला बारकावा असा आहे, पाठीमागे आपण म्हटलं होतो की या श्लोकाचं चिंतन करत असताना तत्विधी प्रणिपातेन याही श्लोकाचा आपला संदर्भ घ्यावा लागतो. मागे ज्ञानप्राप्तीचा एक उपाय सांगितला आणि आतासुद्धा एक उपाय सांगितला. असे 2 उपाय काय सांगितले, तर त्याचं कारण असं आहे, हा अत्यंत समीपवर्ती उपाय आहे आणि यामध्ये ब्रह्मज्ञान होण्याची अत्यधिक शक्यता किंवा शाश्वती आहे. म्हणून हा अंतरंग उपाय सांगितला, तो ज्ञानासाठी थोडाफार दूरचा उपाय आहे. आणि त्यातला दुसरा बारकावा असा आहे, एखादा व्यक्ती जेव्हा प्रणिपात करतो, परिप्रश्न करतो आणि सेवा करतो, बऱ्याचदा तो उपाय मायावी किंवा दांभिकतेचा असण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीच्या मनात नसते पण तरी सेवा करतो, मनात नसतं पण नमस्कार करतो, दुसऱ्याने केला म्हणून करायचा, नमस्कार करतो, अभिनय करतो नमस्काराचा. किंवा कधीकधी वक्त्याला किती ज्ञान आहे हे पाहण्यासाठी तो अन्याय मार्गाने प्रश्नसुद्धा विचारू शकतो. म्हणून प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवाबर हे उपाय दांभिकतेचे असू शकतात, असतातच असं नाही, पण कदाचित असण्याची शक्यता असते. पण श्रद्धावान, तत्पराः, संयतेंद्रियाः यामध्ये अभिनय नाही चालत. श्रद्धेमध्ये अभिनय अवनय आणू शकत, तत्परतेमध्ये सावध आहे व्यक्ती, यामध्ये अभिनय करता येत नाही. कारण हे अंतरंगात स्वाभाविक असावे लागतात. म्हणजे स्वाभाविक आहे, त्यामध्ये मायावीपणा नसल्यामुळे हा ज्ञानप्राप्तीचा अत्यंत जवळचा उपाय आहे. आणखीन एक बारकावा सांगतो. तत्विधी प्रणिपातेन यावर केलेलं ज्ञानोबाचं स्पष्टीकरण असं आहे, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे जाणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. आपल्याला ते जर उपाय असतील तर संतांच्या जवळ जावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते, केली पण पाहिजे. पण जर श्रद्धावान, तत्पर आणि संयतेंद्रिय जर असेल तर त्याला शोधत ज्ञान त्याच्यापर्यंत येतं. हा त्याचा सर्वोत्कृष्ट अधिकार आहे. म्हणून अधिकार जर संपादन केला, परमार्थामध्ये योग्यता संपादन केली पाहिजे. ज्याच्याकडे पात्रता असेल, योग्यता असेल, त्याच्या जीवनात योग्य गोष्टी आपोआप घडतात. फक्त त्याचा योग यावा लागतो. योग्यता असेल तर योग्य गोष्टीचा योग आपल्या जीवनामध्ये येतो आणि योग आला की क्षेमसुद्धा होतो. ओव्या तशा आहे बरं, तया त्यांची गिवसी, तर त्याला शोधत ज्ञान त्याच्यापर्यंत येतं. मग सांगा, पहिल्या उपायामध्ये आपल्याला जावं लागतं आणि दुसऱ्या उपायामध्ये ज्ञान आपल्यापर्यंत येतं. मग सर्वोत्कृष्ट अधिकार आहे की नाही? श्रद्धेला पर्याय नाही बघा. श्रद्धा पराकोटीची आहे. जी सतला धारण करते त्याला म्हणतात श्रद्धा. आता यावर ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण आहे. आता काय गोड स्पष्टीकरण ज्ञानोबाऱ्यांचं. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या आठा इंद्रिया मान नाही
जो मनाशी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेने संभोगे सुखिया झाला, तया तिची किंवसित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझे अचुंबित शांती असे. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. खरं तर हा सगळाच विचार एकच आहे बरं. जवळपास 6 ओव्यांचा हा एकत्र प्रबंध आहे. कारण या सगळ्या ओव्या यांचे साखळी गुंफण एकमेकामध्ये गुंफलेले आहे. मागच्या ओवीचा अर्थ घेतल्याशिवाय पुढच्या ओवीचा अर्थ लागत नाही किंवा अर्थ करता येत नाही. आणि या सगळ्या ओव्या एकत्र घ्यायच्या. फक्त आता त्या घेण्यासाठी मी पहिल्यांदा 3 वाचल्या, पुढच्यासुद्धा 3 ओव्या एकत्रच आहे. परमार्थातला अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याला सुद्धा परमार्थातली आवड महत्त्वाची आहे. मानवामध्ये प्रकार 4 होतात: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. यापैकी पामराला आणि विषयी पुरुषाला विषयाची गोडी आहे. ज्ञानोबारा म्हणतात, इतकी गोडी आहे आणि विषयांची गोडी, जो जित मेला न सांडी, स्वर्गीही खावया जोडी येथुनीची. विषयांची गोडी जो जिवंत असतानाही सोडत नाही आणि मृत झाल्यानंतरही सोडत नाही. पामराला निषिद्धही विषय आवडतात आणि विहितही विषय आवडतात. त्याच्यापेक्षा थोडासा बरा आहे विषयी पुरुष, की जो शास्त्राने प्रतिपादन केलेला विहित असणाऱ्या विषयांचा भोग घेतो, पण विहित जरी असेल तर नाशिवंतच आहे. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. पण ती सुद्धा पुण्यावर अवलंबून आहे, याचा अर्थ नाशिवंत आहे. नाशिवंत सुखाच्या पाठीमागे लागतो म्हणून त्याला पामर आणि विषय असं म्हणतात. दोघंजण विषयाच्या गोडीमध्ये रममान झाले आहे. आणि जिज्ञासू किंवा मुक्त महात्मा यांना मात्र आत्मसुखाची चटक लागलेली आहे. मनुष्याला आवड लागली पाहिजे. ज्या पुरुषाला आवड लागते ना, त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करू शकत नाही. फक्त आवड महत्त्वाची आहे. आवड. मी असं ऐकलं आहे, लाल बहादूर शास्त्री आपल्या भारताचे एक सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री. आवड किती शिक्षणाची? ते गरीब होते. शालेय शिक्षणाची आवड असल्यामुळे नदीतून पोहून जाण्याशिवाय पर्याय नाही. बरं, आता नौकेनं जायचं तेवढे आपल्याकडे पैसे नाही, म्हणून त्यांनी ते सगळे पुस्तक किंवा आपले कपडे मस्तकी बांधावे आणि पोहून पहिलं तीराला जावं. पलीकडे गेल्यानंतर परत कोरडे कपडे परिधान करावे, शाळेत जावं. काय पराकोटीची आवड असेल, याला म्हणतात विद्यार्थी. विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जेवढी प्रतिकूलता असेल तेवढा विद्यार्थी चांगला शिकत असतो. विद्यार्थ्याला सुखसुविधा नसाव्या, असल्या तर त्याला विद्येचं महत्त्व राहत नाही. म्हणून विद्यार्थीनं कुत सुखम, सुखार्थीनं कुतो विद्या. सुखार्थी असणाऱ्या पुरुषाला विद्या नाही भेटत. भेटली तर मग ती थोडीच भेटते. प्रतिकूलते ती विद्या. आपल्याला फरक जाणवतो बघा. म्हणजे आपले जे गुरुवजन आहेत, आपले गुरुवर्य मंडळी, यांनी जी प्रतिकूलता घेतली ती प्रतिकूलता आपल्याला नाही. पण फरक मग विद्येत सुद्धा आहे. त्यांचं जेवढं शास्त्र तयार आहे तेवढं आपलं आता नाही. आणि भविष्यामध्ये तर आणखीन फार बिकट परिस्थिती येणार आहे. कारण आता सुविधांचा एवढा भडीमार आहे. म्हणजे पालकसुद्धा विचारतात सुविधा किती आहे, फॅसिलिटी सुविधा किती आहे. सुखार्थीनं कुतो विद्या. प्रतिकूलतेमध्ये विद्या संपादन करता येते. आवड महत्त्वाची आहे. आवड असेल तर मनुष्य त्यागाकरता तयार होतो. त्या दिव्याची आवड आहे तर तो पतंग नावाचा किडा समर्पण करतोय स्वतःच, कारण त्याला आवड आहे. तसं ज्याला आत्मसुखाची गोडी लागली आहे, आता ज्या आत्मसुखाची गोडी लागली ते सुख विषयात नाही. कारण विषयातलं सुख बहिरंग आहे, क्षणभंगूर आहे, अनित्य आहे. आणि संपूर्ण सुखाचा असणारा सागर किंवा आगर ते आपलं स्वरूपभूत सुख आहे. या सुखाची ज्याला गोडी लागली, आता ही गोडी आपल्याला अनुभवाला सुद्धा येते आहे. मुळामध्ये विषयाचं सुख संपादन करायचं असेल तर त्याला उपाधी लागते, त्याला पुन्हा भोगत्याचं स्वातंत्र्य लागतं, पाटव्य असावं लागतं, विषय आपल्या अधीन असावा लागतो. सगळी अनुकूलता असेल तर विषयाचं क्षणभंगूर असणारं आभासिक सुख प्राप्त होतं. पण ज्या सुखाला कोणत्याही प्रकारचं निमित्त नाही, विषय नाही, उपाधी नाही, ज्यामध्ये क्षय नाही, अतिशय नावाचा कोणताही भाग नाही, असं निरनिमित्त, निर्विषय, निरुपाधिक, निरुपचार सुख कोणतं असेल
तर ते आपलं आत्मसुख आहे. आणि भगवंताची कृपा अशी आहे की त्या सुखाचा दररोज आपल्याला अनुभव येतो. ज्या अवस्था येतात की नाही, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीमध्ये आपण ईश्वरीय सृष्टीचा अनुभव घेतो, स्वप्नामध्ये आपण जीवनिर्मित सृष्टीचा अनुभव घेतो. पण या दोन्ही असणाऱ्या सृष्टीचा लय ज्यामध्ये होतो त्याला सुषुप्ती अवस्था असं म्हणतात. गाढ झोपेमध्ये शब्द, स्पर्श, रूप आणि रसगंध यापैकी पंचविषयापैकी कोणता विषय नाही, पण तरीसुद्धा जीव विषय नसतानासुद्धा जाग झाल्यानंतर म्हणतो मी सुखाने झोपलो होतो, मी काही जाणत नव्हतो, सुखाने झोपलो होतो. हा त्याचा सुखाचा अनुभव आहे ना. आणि जो जो अनुभव स्मृती आहे, खरं तर जी जी स्मृती असते ते अनुभवपूर्विका असते. या सगळ्या विषयाचा विस्तार जो आहे ना पंचदशीच्या 11व्या प्रकरणामध्ये आला आहे बघा. का रसम ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवते नान्यथा किंवा शोकम तरती चात्मविद, या सगळ्या श्रुतीचा अनुवाद तिथं केलेलाच आहे. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये विषय नसतानाही आनंद मिळतो. जीवाला असं वाटतं की आनंदाकरता विषय असावे, पण अनुभवाचा विचार केला तर असा आहे विषय नसतानाही आनंदी राहता येतं, विषय नसतानाही आनंदित राहता येतं. कारण इथं आनंदाचा विषय नसतानासुद्धा ज्या आनंदाला विषयाची उपाधी नाही, ज्या आनंदाला देशाचा, कालाचा, वस्तूचा परिच्छेद नाही आणि जे सुख निर्माण करावं लागत नाही, जे आपलं स्वरूप आहे, स्वतःसिद्ध आहे, त्या सुखाला म्हणतात निजानंद किंवा त्या सुखाला म्हणतात आत्मसुख, जे आपलं स्वरूपभूत आहे. म्हणून तर आपल्या स्वरूपाचा विचार सांगत असताना सत, चित आणि आनंद असं म्हटलं आहे. सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म हे सुख आपलं स्वरूप आहे. फक्त त्या सुखाचं आस्वादन करायचं असेल तर वृत्ती अंतर्मुख करावी लागते. ज्या पुरुषाची वृत्ती अंतर्मुख आहे, पवित्र आहे, स्थिर आहे आणि जी वृत्ती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळेच या आनंदाला ग्रहण करू शकते. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. जुन्या काळामध्ये विहिरीतून पाणी उपसायचं आणि त्या थारोळ्यामध्ये पडलं की ते पाटाच्या माध्यमातून पिकाच्या आळ्यापर्यंत जायचं. आता ते पाणी मोटेच्या माध्यमातून बाहेर काढायचं आहे, ते थारोळ्यात पडतं. पण त्या बैलांना जर तहान लागली तर ते मागच्या असणाऱ्या विहिरीतल्या पाण्याकडे लक्ष देत नाही. ते पाटातून वाहणारं जे पाणी आहे ना त्या पाण्याचं त्यांना प्राशन करता येतं. आता जर त्या बैलांनी जर आपली मुखमागं फिरवली तर त्यांना पाटातल्या पाण्यापेक्षा अत्यधिक मोठ्या प्रमाणातलं पाणी विहिरीत आहे आणि थारोळ्यात पडलेलं पाणीसुद्धा जास्त आहे, ते प्रमाणात मिळू शकतं. पण ते उपलब्ध का होत नाही? त्याचं कारण त्यांचे डोळेच बाहेर आहे, ते बहिर्मुख पाहतात. हे उदाहरण त्यांच्यासाठी नाही आहे. जीवाची वृत्ती बहिर्मुख आहे म्हणून त्याला विषयात आनंद आहे असं वाटतं. पर जर त्याने आपली अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख केली तर त्याला आतमध्ये सुख मिळू शकतं. जो व्यक्ती जेवढा स्थिर आहे, जेवढा वासनाविरहित आहे आणि एकांत प्रिय आहे, त्या पुरुषाला आपल्या आनंदासाठी कशाचंच आलंबन लागत नाही. आपल्याला असं वाटतं की मला अनुकूल ठिकाण असेल तर आनंद मिळेल, म्हणजे देशाची अपेक्षा आहे. अनुकूल काल आला की मला आनंद मिळेल, म्हणजे कालाची अपेक्षा आहे. आणि माझा प्रिय व्यक्ती माझ्याजवळ असेल तर मला आनंद मिळेल, म्हणजे आपला आनंद देशावर, कालावर आणि एखाद्या वस्तूवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला देशाच्या, कालाचं, वस्तूचं आलंबन लागतं. पण असं नाही आहे. कोणत्याही प्रकारचं आलंबन नसतानाही मनुष्याला जर आनंद मिळत असेल तर तो त्याचा आत्मानंद आहे. आणि हा अनुभव येतो आहे आपल्याला. मनुष्य जेव्हा गाढ झोपेतून जागा होतो ना तर तो लवकरात लवकर अंथरूण सोडत नाही बघा. तो जर जागा झाला तर काही क्षणभर का होईना त्या आनंदाच्या असणाऱ्या तंद्रेमध्ये राहतो. मी फक्त अभिनय केला बरं, मला लागले असं काही अर्थ घेऊ नका. तो जागा जरी झाला तरी त्या आनंदाचा आस्वाद घेतोय बघा, थोडा काळ का होईना. आणि हे आपल्याला अनुभवाला येतं. विषय तर नाही पण आनंद आहे, विषय तर नाही पण सुख आहे. त्या सुखाला म्हणतात आत्मसुख. मग या आत्मसुखाकरता कायम झोपूनच राहावं असा त्याचा अर्थ नाही. ते सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानाने आवृत्त आहे आणि आवृत्त असणारा अज्ञानाचं आवरण भंग करण्यासाठी
जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान संपादन करावं लागतं. आणि मग अनावरण झालेला जो आनंद आहे तो आत्मानंद आणि तो व्यापक आहे असा ब्रह्मानंद कळाला की मग जीवनाची कृतार्थता आहे. भाव असाच आहे. आणि या आत्मसुखाची गोडी ज्याला लागली तर मग ज्याला एक गोडी लागली असेल तर त्याला बाकीची गोडी सोडावी लागते. एका व्यक्तीला दोन दोन गोष्टी कधी एकत्र मिळत नाही, कधीच नाही. एका म्यानामध्ये दोन दोन तलवारी मावत नाही. तसं एका अंतकरणामध्ये दोन दोन विषयांची गोडी राहू शकत नाही. आत्मसुखाची गोडी असेल तर विषयाची गोडी सोडावी लागते. आणि विषयाची गोडी चाखायची असेल तर आत्मसुखाच्या गोडीची प्राप्तीची शक्यता कधीच राहू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा त्या ओवीत सांगतात इथं, जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कोरोंडी, ते वाचोनी येथीची गोडी नेनती अनेक. जेवढा त्याग मोठा तेवढा लाभ मोठा. ही आपण म्हणतो ना, एक तरी ओवी अनुभवावी, तर त्या अशा ओव्या आहेत, सिद्धांताच्या ओव्या. आत्मसुखाची या गोडिया, आत्मसुखाची चटक लागल्यामुळे. आत्मसुख म्हणजे काय? आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं, म्हणजे ठिकाणी म्हणजे अधिकरण नाही आहे, स्वरूपभूत असणारं सुख. आणि त्या सुखाची ज्याला चटक लागली, भगवंताने म्हटलं ही चटक एकदम लागणार नाही, त्याला एक पर्याय आहे. तरी गायसे करी ए आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतो जाय, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषय घेईल. ही पद्धती आहे. भगवान म्हणतात पहिल्यांदा 8 प्रहरामध्ये, अरे थोडंसं मला मन दे. त्या मनामध्ये जर तुझं मन माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी एक रूप झालं तर मग तुझं मन विचार करेल, अरे आपण विषयाच्या आनंदाच्या पाठीमागे धावतो आहे, पण विषयाच्या आनंदात कष्ट किती आहे. अर्थानाम अर्जने क्लेशस् तथैव परिपालने, नाशे दुःखम वेय दुःखम दिगार्थान क्लेशकारिणः. तर विषयाची असणारी गोडी संपादन करायला कष्ट आहे, पण परमात्म सुखाचा आनंद मात्र असा आहे, इथं विषयाचा आलंबन नाही, कोणताच परिच्छेद नाही. असं जेव्हा मन आपल्याला सहाय्य होतं तेव्हा ते विषयापासून अरुची धारण करतं. आत्मसुखाची रुची आहे, आवड आहे, आणि ती गोडी ज्याला लागली, विटे जो का सकळ विषया, सगळ्या प्रकारच्या विषयापासून मनाने तो विटतो, त्याला ते सेवन करावंसं वाटत नाही. नियम असा आहे की नेमका परमार्थामध्ये साधक प्रवृत्त झाला की सगळे विषय त्याच्यासमोर मुद्दाम येतात. तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे, आणि रिद्धिसिद्धीचे द्वंद्वे पडवणे ठाती, कामक्रोधांचे विलग ओठावती अनेक. हे सगळे प्रतिबंध मुद्दाम येतात. कधी कधी प्रतिकूलतेनं येतात तर कधी अनुकूलतेनं येतात. ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झालिया इच्छेचे, पण उत्तम साधक तो आहे, भोगाविहीन रुचे मना माझी. नाथ महाराजांनी भागवतामध्ये उदाहरण दिलं आहे. उदाहरण थोडंसं वेगळ्या अर्थाचं आहे, पण त्यातला भाव सांगतो. एक व्यक्ती वाराणसीला निघाला, वाराणसी यात्रेला निघाला, नेमका पाऊस आला. पाऊस आल्यानंतर एका गावाच्या बाहेर एक घर आहे, आणि त्या घराच्या ओसरीमध्ये थांबला. आता ओला झाल्यामुळे आत गेला. आतमध्ये विषयांची अनुकूलता आहे, तर विषयामध्ये एवढा रममान झाला की मी वाराणसीला जायला घरापासून निघाला होतो हेच तो विसरला. तसंच आहे, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. आत्मसिद्धीचं नगर तिथं निघाला. इंद्रियांच्या गावातून निघाल्यामुळे थोडासा त्यागही केला, पण रिद्धी सिद्धी महेंद्रादी पदे भोगाची अनुकूलता हात जोडून उभे राहतात, पण तरीसुद्धा उत्तम साधक त्यांचा स्वीकार करत नाही. मग ते इहलोकातले भोग असो किंवा पारलौकिक दिव्य भोग असो, विटे जो का सकळ विषया. आत्मसुखाची चटक लागल्यामुळे सगळ्या विषयांना जो विटतो मनापासून, बाहेरून नाही. बाहेरचा त्याग केला आणि मनामध्ये लालसा असेल तर मग तो सुद्धा दांभिक त्याग आहे. मनापासून तो विटतो सगळ्या विषयापासून. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, ज्याच्या जीवनामध्ये इंद्रियांचं महत्त्व अजिबात नाही. सामान्य पुरुषाच्या जीवनाचं अवलोकन आपण केलं तर ते इंद्रियाला फार मान आहे. किती मान? इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करते.
इंद्रियांनी सांगितलं तर इंद्रियांचे दास झाल्यामुळे ते सगळं इंद्रियांचं ऐकतो. याला म्हणतात इंद्रियांना मान आहे. आणि हा साधक महात्मा असा आहे जयाच्या ठाई इंद्रियांना अजिबात मान नाही. ज्ञानोबांची ओळी बघा, जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्यांची साकडी, निष्ठुर होणे बापुडे इंद्रिय करीते. आत्मसुखाची आवड असल्यामुळे ब्रह्मचर्यासारखं कठीण व्रत तो धारण करतो आणि इंद्रियांच्या बाबतीमध्ये एवढा निष्ठुर होतो की इंद्रियांचं अजिबात ऐकत नाही. नाहीतर इंद्रिय त्रस्त खूप करतात. इंद्रियानी प्रमाथीने हरंती प्रसभम मनः. इंद्रियांचं एक वैशिष्ट्य आहे, आपण जर इंद्रियांना म्हटलं ना हे पाहायचं नाही, ते मुद्दाम पाहतं, त्रस्त करतं. बघा ते त्रस्त का करतं? त्या इंद्रियाची मनाची ती शेवटची धडपड असते. कारण त्याला माहिती जर या साधकाला ब्रह्मज्ञान झालं तर आपलं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. मनाला सुद्धा हे माहिती की जर या महात्म्याला ब्रह्मज्ञान झालं तर मनमनपणाने राहणार नाही. आणि असा जगातला कोणता व्यक्ती आहे की ज्याला मरावंसं वाटतं, आपलं अस्तित्व सोडावंसं वाटतं? कोणालाच वाटत नाही. म्हणून ते मनाची शेवटची धडपड असते. म्हणून जेवढं जास्त मन चंचल होईल, समजून घ्यावं परमार्थाची साधना करत असताना मन इंद्रिय सहाय्य करत नसेल तर बहुतेक त्या इंद्रियांचा आणि मनाचा शांत होण्याचा काळ जवळ आलेला आहे. कारण ती त्यांची शेवटची धडपड असते, शेवटचा प्रयत्न असतो त्यांचा तो. म्हणून साधना फक्त वाढवत राहावी, तिकडे लक्षच देऊ नये. गुरुवारी डॉक्टर बाबांनी सांगितलं एका पाठामध्ये, बऱ्याचदा साधक म्हणतो माझं मन मला सहाय्य करत नाही, माझं मन माझ्या ताब्यात नाही. अरे असं विचार करण्यामध्ये मानसिक शक्ती खर्च होते. ती मानसिक शक्ती किंवा ऊर्जा खर्च होण्याच्यापेक्षा आपण साधनेत ती ऊर्जा खर्च करावी, तिकडे लक्षच देऊ नये, त्याची उपेक्षा करावी. म्हणून हे सहजासहजी मिळत नाही. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. तो इंद्रियांचं ऐकत नाही, इंद्रियांना आपलं ऐकण्याकरता भाग पाडतो. जो मनाशी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेखे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. ते विचारसागरामध्ये नाही का, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही सगळी जी काही साधन प्रणाली सांगितली ना, साधन चतुष्टयाचा विचार, तो सगळा विचार या सगळ्या ओव्यामध्ये येतो आहे. बघा सगळा विचार या सगळ्या ओव्यामध्ये सूक्ष्म जर आपण निरीक्षण केलं की सगळी पदं आपल्याला लावता येऊ शकतात. जो मनाशी चाड न सांगे, चाड म्हणजे इच्छा, आपली असणारी इच्छा तो आपल्या मनाला कळूसुद्धा देत नाही. म्हणून या अर्थाने म्हटलं आहे, जो इंद्रियांते चोरुनी जेवी तयाशीची फावे, तैसे आत्मप्रभा नित्य नवी, तेचे करुणे ठाण देवी. जो इंद्रियांते चोरुनी जेवी तयाशीची फावे. कारण हे जे सुख आहे हे सुख मनाच्या कानी ऐकावे, बोलबुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. याला खूप अंतरंग मन असावं लागतं. ज्ञानोबांनी या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे, ज्याप्रमाणे एकुलत्या एका मुलाचं ती आई संगोपन करते किंवा मधमाशी ज्याप्रमाणे आपल्या मधाचं संगोपन रक्षण करते, तसा जो महात्मा आपल्या मनाचं संगोपन करतो, मनामध्ये इच्छा निर्माण होऊ देत नाही. आणि जर इच्छा निर्माण झाली तर मग बाकीचे असणारे विकार त्याबरोबर येतात. म्हणे काम बागुल ऐकेल, हे आशा शियारी देखील, तरी जीवा टेकेल म्हणून बिहे. आता मनात असणारी तो इच्छा, आपली असणारी इच्छा मनाला सुद्धा सांगत नाही. का बरं? त्याचं कारण असं आहे, मनाला सद्वासना जास्त आवडत नाही, मनाला दुष्ट वासना जास्त आवडतात. आणि न जाणो जे गुरूंच्या कृपेने सूक्ष्म ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये अंकुर भावाला प्राप्त झाला आहे, जर ते अंकुर भावाला प्राप्त होत असताना मनाने म्हणजे दुष्ट मनाने किंवा आपल्या आशा नावाधिक विकारांनी जर आपल्याला प्रतिबंध केला तर या ज्ञानाचा अंकुर मोडण्याची शक्यता आहे. म्हणून जोपर्यंत ते ज्ञान अंकुर प्रबळ भावाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचं रक्षण करावं लागतं. हा एक अर्थ होतो. 18व्या अध्यायामध्ये असा विचार आहे, तेनेचे ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे, साच ज्ञान उद्बोधे कोवळेचे. ते ज्ञान अत्यंत मृदू आहे, कोवळ आहे, त्याचं रक्षण करावं लागतं. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे
जो मनाशी चाड न सांगे, चाड म्हणजे इच्छा, तो आपली इच्छा मनाला सांगत नाही. ही रूपकाची भाषा आहे. याचा अर्थ काय होतो? तो आपल्या मनामध्ये इच्छाच निर्माण होऊ देत नाही. कारण मनात इच्छा जर निर्माण झाली संकल्पाच्या द्वारे, की ते मन त्या संकल्पाला वाढवत राहतं. 18व्या अध्यायामध्ये अशी ओवी आहे, आणि मनाचा उंबरा वृत्तीशी देखो नेदिविरा, ते थके वाग व्यापारा अवकाश असे. आपल्या वृत्तीला, मनाचा, आपल्या अंतकरणाची वृत्ती निर्माण होते ना, ती वृत्ती मनाच्या उंबऱ्यापर्यंत तो येऊ देत नाही. कारण वृत्ती जर मनाच्या उंबऱ्यापर्यंत आली तर मन इतकं चंचल आहे, सद्वृत्ती असेल तर त्या वृत्तीला सहाय्य नाही करत, आणि जर वाईट प्रवृत्ती असेल तर त्याला वाढविल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या अंतकरणातली सत्प्रवृत्ती किंवा सद्वृत्ती आहे, तो मनाच्या उंबऱ्यापर्यंत येऊ देत नाही, इतका तो सावध असतो. किंवा ही रूपकाची भाषा आहे. मनाशी चाडण न सांगे, मनाला इच्छा सांगत नाही, म्हणजे मनात इच्छाच निर्माण होऊ देत नाही. म्हणून तर जीवन्मुक्ती विवेकामध्ये तत्त्वज्ञानाच्या बरोबर मनोनाश आणि वासनाक्षय यांचा सोबत अभ्यास सांगितलेला आहे. जो मनाशी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, प्रकृतीपासून सगळ्या प्रकारची कर्म निर्माण होतात, प्रकृती करी कर्मे. पण अज्ञानी पुरुष काय म्हणतो? ती म्या केली म्हणे भ्रमे, भ्रमाने ती सगळी कर्म मी केली आहे असं म्हणतो. आणि हा महात्मा काय म्हणतो? गुणागुणेषु वर्तन्ते येते मत्वा न सज्जते, तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते येते मत्वा न सज्जते. गुणगुणामध्ये वर्तन करता मी मात्र काही करत नाही. जसा सूर्य आकाशामध्ये उदयाला आला की सूर्याच्या प्रकाशाने 4 प्रकारचे कार्य घडतात. तारांगणी लोपावे, सूर्यकांती उद्दीपावे, कमळी विकासावे, जावे तमे, या कोणाचे काही सविता जैसा देखत नाही, तैसा अकर्ता मी देही सत्ता रूप. ज्ञानोबारे स्पष्टीकरण हे करतात. सूर्याचा उदय झाला की तारांगण लुप्त पावतात, सूर्यकांत मनी उद्दीपित होतो, कमळांचा विकास होतो आणि अंधकार निघून जातो. पण या 4 गोष्टी जरी सूर्याच्या सानिध्यामध्ये घडला तरी सूर्य मात्र त्यातला काहीसुद्धा संबंध घेत नाही. तसा हा महात्मासुद्धा देहात राहतो. याच्या सत्तेने मन संकल्प करतं, बुद्धी जाणण्याचं काम करतं. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आपापल्या विषयांचं सेवन करतात. पण ही सगळी कर्म जरी घडली तरी पण ही सगळी कर्म प्रकृतीच्या द्वारे करून घेते. मी मात्र काहीच करत नाही. मी सत्तारूप आहे. फक्त सत्ता स्फूर्ती देणारं, यांचं प्रकाशन करणारा मी आत्मरूप आहे. म्हणून जो प्रकृतीचे केले नेघे, प्रकृतीचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. आपल्या मनामध्ये कोणतीसुद्धा आत्मिक बारकावा आहे. या 88 ओवीच्या पूर्वपदामध्ये जो मनाशी चाड न सांगे, जो मनाला इच्छा सांगत नाही, तर यातला अर्थ असा केला आहे, जो आपल्या मनाला सांसारिक इच्छा अजिबात सांगत नाही. तो आपल्या मनाला इच्छा सांगतो. कोणती इच्छा? काही मी उद्धार पावेन, काही कृपा केलेलं नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. संसारविषयक प्रवृत्ती तो निर्माण होत येतो. आपलं संसारविषयक प्रवृत्ती मनाला सांगत नाही. परमार्थाविषयी असणारी प्रवृत्ती मात्र मनामध्ये वाढवितो. असा पण एक अर्थ आहे. मना जपे राम, तो मनालाही सांगतो. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. या ओळीचे 2 अर्थ होतात. संभोगे, भोग म्हणजे उपभोग, आणि सम्यक भोग, त्याला संभोग असं म्हणतात. श्रद्धेच्या चांगल्या प्रकारे उपभोगाने हा महात्मा सुखी झालेला आहे. याचा अर्थ वेदांत वाक्यावर आणि सद्गुरूंच्या वचनावर ज्याची अचळ न ढळणारी श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धेचं सानिध्य मिळालं किंवा श्रद्धेचा उपभोग झाला किंवा श्रद्धा त्याच्या अंतकरणात बांधली, तर त्याला म्हणतात हा पराकोटीचा श्रद्धेनं संपन्न महात्मा आहे. आणि या श्रद्धेनं संपन्न झाल्यामुळे सात्विक श्रद्धेनं तो सुखी झालेला आहे. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, म्हणजे विषयाला विटल्यामुळे वैराग्य आहे,
इंद्रियांना मान नाही म्हणजे इंद्रिय ताब्यात आहे. मनाशी चालणं सांगे, मनाच्या बाबतीमध्ये पुन्हा शम आहे. शम, दम, वैराग्य. प्रकृतीचे केले नेगे म्हणजे अहंकार गेलेला आहे आणि पराकोटीची आढळ श्रद्धा असल्यामुळे सात्विक श्रद्धेनं संपन्न आहे. म्हणजे श्रद्धा, वैराग्य, इंद्रिय मनावर विजय संपादन केलेला आणि अहंकाराचा अभाव असेल अशा उत्तम अधिकाऱ्याने संपन्न जर अधिकाराने संपन्न असेल तर ज्ञानोबा म्हणतात तया तेची किंवा सीत. अशा उत्तम साधकाला शोधत शोधत ते ज्ञान पावे निश्चित. ते ज्ञान निश्चित त्याला प्राप्त होतं. बरं, तो ज्ञानापर्यंत जात नाही, आता ज्ञान त्याच्यापर्यंत येत आहे. आणि काय त्या ज्ञानाचं फल आहे? जया माझी अचुंबित शांती असे. ज्या ज्ञानामध्ये अचुंबित, अत्यंत शुद्ध, निर्भेळ, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मल नाही, अशी शुद्ध शांती ज्या ज्ञानामध्ये विराजमान असते किंवा ज्या ज्ञानामुळे ती शांती प्राप्त होते, त्या शांतीचं स्वरूप काय आहे, कशी ती प्राप्त होते, याचा थोडासा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.